सो हाय फ्रेंड, सगळ्यांना जय सियाराम. कसे आहेत सगळे? तर सगळ्यांना हॅप्पी दसऱ्याच्या खूप 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 सगळ्यांना शुभेच्छा. आणि आजचा दसऱ्याचा लूक कसा आहे हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर तुम्ही बघू शकताय, मी इथं पर्पल कलरची साडी घातलेली आहे आणि आम्ही मायलेकीने मॅचिंग केलं होतं, पिंक पिंक घालायचं. पण दोघींचं पण पिंक पिंक झालं होतं. आता लेक माझी तयार होते, तर तुम्ही बघू शकताय मस्त असं रेडी झालेली आहे. मी छोटीशी नथ वगैरे घातली. कशी दिसत आहे पटकन कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तुम्ही. आणि बघू शकता इथं लेकीनी माझ्या मस्त असं रांगोळी काढलेली आहे. त्यावर दिवा ठेवला होता, पण दिवा शांत झालेला आहे हवेनी. आणि शुभ दसरा असं लिहिलेलं आहे आणि किती सुंदर अशी रांगोळी काढली. त्यानंतर हळदीचा लेप केलेला आहे. वारानुसार साचा काढलेला आहे, पावलांचे साचे काढलेत, फुलं हळदी कुंकू वाहिलेलं आहे, फुलवाती वाहिलेल्या आहेत. आणि म्हटलं 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. तर अमावस्या पौर्णिमेला मी इथं स्वस्तिक काढत असते उंबऱ्यावर आणि ही सरस्वती. तर काल 3.5 मुहूर्तापैकी मुहूर्त होता, म्हणून लेकीने माझ्या स्वस्तिक उंबऱ्यावर काढलेला आहे. आणि त्यानंतर फ्रीजची पूजा केलेली आहे. जेवढे आपल्या घरातले वस्तू आहेत ते एक प्रकारचे लक्ष्मीच असल्यासारखी आहे. आणि बघू शकता इथं मी घरातल्या देवीला आपल्या ओटी भरलेली आहे खणा नारळाने. पूर्ण नारळ आहे, ब्लाऊज पीस आहे, छान अशी साडी ठेवलेली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये काय मी फर्स्ट टाईम ओटी भरलेली आहे. काय उणीव राहिली असल्यास तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा, की आम्ही पुढच्या वेळेस मी सुधारणा करेन त्यात. तर तुम्ही बघू शकताय मस्त अशी देवपूजा केली काल घासून वगैरे. त्यानंतर मी इथं माझ्या गॅस शेगडीची पण पूजा केली, कारण ती पण माझी एक लक्ष्मीच आहे. आणि अग्निदेवताची पूजा करणं हे छान मानलं जातं. आणि त्यानंतर इथं घटाच्या कडकण्या काढलेल्या आहेत लेकानी माझ्या. लेक ठेवत आहे आणि लेकीनी काढलेल्या आहेत. आणि इथं मस्त असं तयार होऊन बाहेरचं खाली दांड्या खेळायला जायचं आहे. तर तुम्ही दांड्याचा पण व्हिडिओ बघितला असतील, पण त्यात कमी होते मी जास्त खेळायला. आणि विचार असा पडला होता की आता हे कपाळावर एवढं लाल काय आहे म्हणत असाल, तर याच्यामध्ये मला वारं आलेलं होतं लक्ष्मी आईचं आरतीत खाली, तर त्याचं ते हळदी कुंकू लावलेलं आहे ते. त्यानंतर इथं गायवासरू आहे माझी आई-वडिलांची आठवण, वडिलांची आठवण. त्यानंतर मुलांचे विद्या पूजलेले आहे, इकनं पूजलेले आहेत. आणि आपलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यूट्यूब चॅनल चालवणारे किंवा इन्स्टा चालवणारे हे रील स्टँड आहेत आपले, त्याची पण पूजा केलेली आहे. आणि इथं मी घरी हार बनवले होते सगळ्यांना, स्वामींच्या फोटोना, त्यानंतर सासऱ्यांच्या फोटोना केलेला आहे, पप्पाच्या फोटोला केलेला आहे. तर बघू शकता इथं मस्त अशी इथं डायनिंग टेबलवर मस्त पूजा मांडलेली आहे.